अखंड महाराष्ट्राचा लाडका बैल, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र गाजवतोय. गावची यात्रा आहे, त्या गावच्या यात्रेत लक्ष बकासूरवर होतं. टाईम काढून आलो. काय बोलू आता, शब्द नाहीत. पुन्हा एकदा सिद्ध केलंय त्यानं की तो या एक बैलगाडा शर्यत क्षेत्रातला किंग आहे. तो एक आनंदाश्रू आहे. ते दाखवून दिले या माझ्या देवानं की तो काय करू शकतो. जोपर्यंत तो पळतोय तोपर्यंत हे बैलगाडा शर्यत क्षेत्रात नाव किरण शिरतोडे राहील. जोपर्यंत तो थांबेल, ज्यावेळेस बैलगाडा शर्यत क्षेत्रातलं नाव किरण शिरतोडे सुद्धा थांबेलच. काय डोळ्याचं पारणं फेडलं बकासूरनं, डोळ्याचं पारणंच फेडलं. एक आनंदाश्रू या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील बकासूरने दिलं. गावचा छबिना चालू आहे आणि इकडं जिंकला. मी सकाळी सांगितलेलं की बकासूरने आज कमाल करून दाखवावी, दाखवून देव संबंध महाराष्ट्राला की तो काय चीज आहे, तो कशा पद्धतीनं पळतो, त्याचा पळ कसा आहे आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं त्याचा पळ कसा आहे. जिंकलं आहे आज बकासूरनं संबंध महाराष्ट्र जिंकला आहे. दाखवून दिलं आहे पुन्हा एकदा की त्याला तुम्ही हलक्यामध्ये जरी घेतला ना तर ती चूक आहे तुमची. आणि चूक हमेशा बकासूर सुधारतोच, मामा सुधारतातच. आणि त्या चुकीच्या कुठे चूक झाली आणि त्या मानलं त्या बैलाला सुद्धा. काय पळाला हा बैल, काय नाव आहे त्याचं, सर्जा. वा रे वा माझ्या सर्जा रे सर्जा. पठ्ठ्या गाजवलंस मैदान. तुला कमी लेखलं होतं, परंतु तू सुद्धा काय चेष्टा नाहीस. पब्लिकनं पळाला. कधीच तुला आजपर्यंत मी सुद्धा बघितला नव्हता, कुठल्याच माणसानं तुला बघितला नव्हता. म्हणजे पळताना बघितलं असेल, तिकडच्या फॅन्सनी बघितलं असेल, मालकाने बघितलं असेल त्यांच्या, परंतु आज बकासूरने आणि त्याने इतिहास केला. बकासूरने सुट्टा निकाल घेत दाखवून दिले की एकमेव असा बैल आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, तो 2 नंबरचा, 3 नंबरचा, 4 नंबरचा बैल घेतो आणि उजेडामध्ये आणतो. खूप लोकांना बक्षीस पुकारतात. एक बकासूर प्रेमी आहे, मनामध्ये थोडंसं वाटतं आम्हालासुद्धा बक्षीस पुकारावं. 95 61 11 99 40वर पुकार द्या, आम्हालासुद्धा द्या, गरिबाला द्या बक्षीस म्हणतोय मी, भीक मागत नाही. आमच्यावर सुद्धा खूप लोकांचं प्रेम आहे. कालच एक जणानं मला 211 रुपयेचं बक्षीस पुकारलं, एक जणानं मला 600 रुपयेचं बक्षीस पुकारलं. त्यांची नावं मला माहीत नाहीत, परंतु काय होते घेईन मी. उद्या नाही परवा दिवशी नावं घेईन. ज्यांनी मला पैसे पाठवले त्यांची नावं सगळ्यांची घेणार मी. उद्या आमचा आज छबी नाही, उद्या जेवणाचा कार्यक्रम म्हटण्याचा, परवा दिवशी सगळ्यांची नावं घेणार मी, कुणी मला पैसे पाठवले. आणि खरंच ऋणी राहिलो त्या बकासूरचा. त्याच्यामुळे आज मी या बैलगाडा शर्यत क्षेत्राला ओळखायला लागलो. त्याच्यामुळे आज माझा एवढा चॅनल मोठा ग्रो झाला आहे. त्याच्यामुळे इंस्टाग्रामला सुद्धा चांगल्या रील्स व्हायरल होत आहेत. आणि खरंच त्या बैलाचा आशीर्वाद कायम माझ्यावरती राहो. माझं आयुष्य बदलून गेलं या बकासूरमुळे. प्रत्येक व्हिडिओ बकासूरची असते, प्रत्येक अपडेट असते बकासूरची आपल्या चॅनलवरती. कधी चुकतात माझ्याकडून सुद्धा, परंतु आज खरी अपडेट दिलीच पट्ट्याने या आणि दाखवून दिले या बकासूरनं. वन साईड किंग आहे, वन साईड किंग आहे तो. दाखवून दिले आज बाक्यानं. आज खरंच खूप आनंद झाला आहे, संबंध महाराष्ट्राला आनंद झाला आहे. सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं आहे कशा पद्धतीनं बकासूरचा पायरा जो आहे तो काल झालेला. बॅनर पडलेला होता, रात्रीच बॅनर पडला. म्हटलं रात्री आपल्या घरामध्ये थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे म्हटलं सकाळी जर लवकर व्हिडिओ टाकला, 8 वाजेपर्यंत टाकला. अपडेट येत नव्हते आपल्याकडं, परंतु अपडेट लोकांच्याकडून घेतले. बॅनर बघितला, सर्जासोबत पायरा होता. परंतु खूप लोकांनी सुद्धा फोन केले मला की दादा नक्की बकासूर कासा शिरमेच्या मैदानामध्ये आहे का, नक्की कुठल्या गटात आहे, काय आहे. परंतु नाही मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्राने दाखवून दिले. 24 का 25व्या गटात पळाला बकासूर आणि निर्विवाद वर्चस्व केलं बकासूरनं. अखंड महाराष्ट्राचा लाडका रुस्तम हिंद केसरी, 12 हिंद केसरी सज्ज झालाय. कोरेगावच्या मैदानामध्ये लखन सोबत पळणार आहे. पायरा आधीच सांगतोय तुम्हाला, लखन आणि बकासूर ही जोडी लक्षात ठेवा. कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये पळताना दिसले. आणि आज विजय तिलक जो आहे तो आमच्या गावच्या महादेवाच्या यात्रेनिमित्त मी सकाळी सांगितलं महादेवाचा आशीर्वाद त्याच्यावरती आहे. तो सकाळी सांगितलं गुलाल मिळवेल आणि खरंच आज गुलाल मिळवला. बघितलं कशा पद्धतीनं त्यानं गुलाल मिळवला आहे. काय बोलू बाबा, तू डोक्याबाहेरचा विषय आहेस, लोकांना करमत नाही. आज सगळे आनंदात आहेत. आज खरंच जर कुणाला जर वाटत असेल माझ्याबद्दल प्रेम,
तर मला खरंच पाठवा बक्षीस. जर वाटत असेल नसेल पाठवत नाका पाठवू, काय नाही. नंबर पुन्हा एकदा सांगतो 95 61 11 99 40. धन्यवाद.